Welcome student. Today we discuss the vector product of two vectors. आता आपण स्केलर प्रोडक्ट पाहिला. आज आपल्याला पाहायचं आहे वेक्टर प्रोडक्ट. ओके. आता वेक्टर प्रोडक्ट मध्ये काय पाहिलं? मल्टिप्लाय द टू वेक्टर्स इन अ प्लेन टुगेदर टू गेट द थर्ड वेक्टर. दोन वेक्टर आपण जर एखाद्या प्लेन मध्ये काहीतरी मल्टिप्लाय केले तर आपल्याला थर्ड वेक्टर मिळतो. परपेंडिक्युलर टू द प्लेन. प्लेनला कसा असतो? परपेंडिक्युलर असतो. The third vector perpendicular to the plane. The third vector tells us the inclination of plane. म्हणजे प्लेन कशा पद्धतीने इन्क्लाइन करतो ते आपल्याला हे थर्ड वेक्टर सांगतो. The vector product we use the finding the third vector is called vector product. म्हणजे product we use the finding third vector. म्हणजे असा product आपण काल पाहिलं ए बार डॉट बी बार त्याच्यामध्ये तिसरा वेक्टर आपल्याला मिळत नव्हता. तर इथे मात्र तिसरा वेक्टर आपल्याला मिळतोय. याचा अर्थ असा होतो की तिसरा वेक्टर मिळण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचं? वेक्टर प्रोडक्ट असं म्हणायचं. द प्रोडक्ट वी यूज द फाइंडिंग द थर्ड वेक्टर इज कॉल्ड वेक्टर प्रोडक्ट. स्केलर मध्ये थर्ड वेक्टर मिळत नाही, इथे मात्र आपल्याला थर्ड वेक्टर मिळतो. म्हणून काय म्हणायचं? स्केलर वेक्टर प्रोडक्ट असं म्हणलं पाहिजे. लेट A bar and B bar be the two non-zero vectors in a space. If A bar and B bar are not collinear, जर हे collinear नसेल, then determine the plane. जेव्हा एकाच रेषेत दोन वेक्टर नसतील त्यावेळेस ते काय करतात? प्लेन तयार करतात, स्वतंत्र तयार करतात. We choose a unit vector n cap perpendicular to the plane by the right hand. हा जो n कॅप असतो त्या अँगल नुसार n कॅप तयार होतो आणि राईट हँड नुसार काम करतो. अशा प्रकारचा राईट हँड रूल असतो. त्याचा जो थंब जो आहे बघा इथे दाखवला जातो प्रत्येकाला ए बार आणि बी बार. हा अँगल ए बार टू बी बार असा मूव्ह होतोय. हे आपले फिंगर सांगतात. हे जे फिंगर्स आहे ना त्याच्या पुढे टाईट केलेले ह्या फिंगर सांगतात की तुमचा अँगल इकडून तयार झाला. इकडे एक वेक्टर आहे म्हणजे इकडे वेक्टर तर इकडून तयार झालेला आहे. अँटी क्लॉकवाईज तयार झालेला आहे. आणि मग ए बार टू बी बार देन आवर वेक्टर बिकम्स अपर साइड. जर असा उलटा असेल तर विवर ड्रायव्हर असेल तर डाउनवर्ड साइडला हा जो एन कॅप वेक्टर तयार होणार आहे. मग बघा व्हिच मीन्स दॅट एन कॅप पॉइंट इन द डे. हा जो पॉइंट आहे हा कसा दाखवणार? राईट थंब पॉइंट. हा कोणता इंडिकेट करला? राईट थंब पॉइंट. हा ए बार प्लस बी बार इंडिकेट करतो. व्हेन आवर फिंगर कर्व थ्रू द अँगल म्हणजे अँगल फ्रॉम ए टू बी. आता हे जे फिंगर्स आहेत ते आपल्याला ए टू बी चा अँगल रिप्रेझेंट करून दाखवतात. Then we define a new vector a bar plus b bar. It can be written as a bar plus b bar is modulus of a bar into modulus of b bar sin theta n cap. असा आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. The vector product is also called as the cross product of the two vectors. याला दुसरं नाव काय? क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर असं देखील म्हणलेलं आहे. ओके. इथे लक्षात ही डेफिनेशन सांगितली इम्पॉर्टंट आहे. a bar plus b bar is equal to modulus of a bar into modulus of b bar sin theta n cap. n cap काय रिप्रेझेंट करतो? तर थर्ड वेक्टर रिप्रेझेंट करतो which are perpendicular to the plane. ओके ठीक आहे. नोट आता ए बार प्लस बी बार आपण पाहिलं. ए बार प्लस बी बार काय? ए बार प्लस बी बार इक्वल मॉड्युलस ऑफ ए बार मॉड्युलस ऑफ बी बार sin theta n cap. मग आय टेक द मॉड्युलस ऑफ दिस. मी असा मॉड्युलस आहे याचं उत्तर किती येतं? युनिट वेक्टर म्हणलं उचलून त्याला वर म्हणून आपलं उत्तर ए बार प्लस बी बार मॉड्युलस ऑफ ए बार प्लस बी बार इज मॉड्युलस ऑफ ए मॉड्युलस ऑफ बी बार sin थीटा. आणि एन कॅपचं उत्तर इथे वर येतं म्हणजे आपलं असं उत्तर मिळतं. स्केलर म्हणजे जेव्हा वेक्टरचं मॉड्युलस घेतो तेव्हा त्याचं उत्तर स्केलर मध्ये येतं. दुसऱ्या केसमध्ये आपल्याला जायचं इफ ए बार अँड बी बार आर परपेंडिक्युलर वेक्टर्स इन द प्लेन then a bar and b bar. म्हणजे a bar plus b bar is perpendicular vectors to the plane a bar and a bar and b bar ने हा जर a bar this one is a bar this one is b bar आणि मग हा जो वेक्टर आहे परपेंडिक्युलर या प्लेनला तो असतो a bar plus b bar. म्हणजे a bar plus b bar is always perpendicular to vector a bar and b bar. हे लक्षात ठेवायचं. तिसऱ्या केस मध्ये the unit vector n cap is along a bar plus b bar in the given by n cap is equal to a bar plus b bar divided by modulus of a bar plus b bar. म्हणजे एक फक्त युनिट आपण काल एक्झाम्पल एक होतं त्यानुसार आपण हे फाइंड आउट केलेलं आहे. ठीक आहे. आता चौथ्या नोट आपण जायचं. इफ a bar and b bar are two coplanar but not collinear
vector, then any vector c bar in the space can be given as c bar is equal to x bar plus y bar plus b bar. म्हणजे थोडक्यात काय पाहिलं आपण a bar, b bar and c bar काय पाहिलं आपण कोप्लेनर्स. These are non-coplanar vectors in a म्हणजे non-collinear vector किंवा आपण असं म्हणू शकतो. And one can be expressed in a combination of other two. It can be represented any space. In theorem पाहिलं any space vector can be represented the linear combination of other three non-coplanar vectors. म्हणजे एक हा स्पेस मधला वेक्टर आहे, दुसऱ्या दोघांच्या तिसऱ्या तिघांच्या लिनियर कॉम्बिनेशन सारखं लिहिता येतो असं आपल्याला माहिती आहे. हा theorem आपण पाहिला. This is because a bar cross b bar is perpendicular to the both a bar and b bar. Thus, a bar, b bar and ab bar span the whole space. म्हणजे यामध्ये काय होतं, संपूर्ण स्पेस या तीन वेक्टरच्या माध्यमातून कव्हर होते. आणि म्हणून तिसरा वेक्टर काय राहतो, कोणताही वेक्टर आपण असं पाहिला it can be uniquely represented as x a bar, y b bar and z c bar आपण म्हणतो. तिथे r bar म्हणतो, तर c bar च्या ऐवजी काय आलं, a bar cross b bar. ठीक. चौथा आपल्याला या ठिकाणी नोट्स पाहिजे. if a bar b bar n cap are the right hand triplet, then a bar b bar minus n cap, b bar a bar minus n cap also form a right hand triplet. b bar cross a bar I can listen as modulus of b bar modulus of a bar उलट sin theta minus sin t cap. इथं आपण विधान संधी म्हणून इथं माहिती चिन्ह आले, लक्षात ठेवायचं. take minus sign outside we get minus times a bar plus b bar. This फिर happen म्हणजे आपण काय म्हणू शकतो की जसं आपण पाहिलं की a bar dot b bar is b bar dot a bar dot product जसा कम्युटेटिव्ह होता तसा हा मात्र कम्युटेटिव्ह आहे. वेक्टर प्रोडक्ट नेवर बी कम्युटेटिव्ह. thus वेक्टर प्रोडक्ट इज नॉट किंवा इज अँटी कम्युटेटिव्ह असं म्हणलं तरी चालू शकतं. ठीक आहे. आता सहाव्या नोटकडे आपल्याला जायचं. if a bar and b bar are non-zero vectors such that a bar is parallel to the b bar. हे जर non-zero vectors आहेत, दोघं कसे एकमेकांशी parallel जर असतं त्याच्यामध्ये अँगल असतो 0 असतो. मग sin 0 ला किंमत काय दाखवतो, 0 दाखवतो. इथं आपल्याला 0 द्यायला पाहिजे होतं. दॅट इज a bar cross b bar. आपण बस काय नाही या ठिकाणी 0 bar येणार आहे. म्हणजे when a bar cross and b bar cross 0, मग काय प्रकारामध्ये a bar cross b bar 0 if then एकतर a bar is equal to 0, b bar is equal to 0 किंवा sin theta is equal to 0, that is theta becomes 0. Thus cross product of two non-zero vectors is 0. याच्यावर आपल्याला ठरवता आलं only when a bar b bar are collinear. if कसं बघा, a bar can be collinear जर असं तर can be expressed scalar multiple of other. आणि ही किंमत आपण ह्या a bar च्या ऐवजी ठेवली तर काय होतं बघा, b bar cross b bar होतो. b bar cross b bar म्हणजे कोलिनियर वेक्टर आला, अँगल किती झाला त्याला 0 झाला. मग अँगल 0 झाला, sin थीटा काय होतो 0 होतो. आणि मग आपण उत्तर काय आलं त्याचं 0 येतं. म्हणून काय म्हणताय, thus cross product of the two non-zero vectors is 0 only when a bar and b bar are collinear. हे लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे नोट्स पाहता येतील आणि लक्षात ठेवता येतील. ठीक आहे. सातवी नोट, 6 नोट आपण पाहिलं. सातवी नोट, if a bar b bar c bar are any three vectors, a bar cross b bar plus c bar on addition, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन or addition, I can write a bar cross b bar plus a bar cross c bar. अगोदर आपण लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बनवला आणि b bar plus c bar cross a bar राइट हँड साइड. तर आपण राइट हँड साइड मल्टिप्लाय करायचं b bar cross a bar c bar cross a bar, त्याला राइट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं म्हणलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 8 नंबर आपल्याला पाहिजे if a bar and b bar are any two vectors and m and n are two scalar, then m times a bar cross b bar, I can write this as m times a bar cross b bar or a times a bar times cross m times b bar असं म्हणू शकतो. m आणि n दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण ह्याला बाहेर पण काढू शकतो बिकॉज ऑफ स्केलर. आता तो नवीन नोट आपल्याला या ठिकाणी पाहिजे. if I cap, j cap, k cap are the unit vector along the coordinate axis, then I cap cross with I cap, j cap cross with j cap, k cap cross with k cap किंवा बार म्हणून त्याचं उत्तर येतं नेहमी 0 बार. I bar cross j bar त्याचं उत्तर k
के बार येतं, जे बार क्रॉस के बार सूत्र आय बार येतं, के बार क्रॉस जे बार आय बार सूत्र जे बार येतं. कसं आहे की बघा, ह्या दोघांचा गुणाकार केला की तिसरं उत्तर येतं, ह्या दोघांचा गुणाकार केला की पुढचं उत्तर येतं, ह्या दोघांचा गुणाकार केला की उत्तर येतं, अशा पद्धतीने उत्तर येतं. आता उलट जाऊ, जे बार क्रॉस आय बार, उलट जे बार क्रॉस आय बार, उलटी डायरेक्शन गेलो तर याचं उत्तर काय होणार? मायनस बाय टाइम्स के बार. के बार टर्म क्रॉस जे बार मायनस टाइम्स आय बार, आणि आय बार क्रॉस के बार, आय बार क्रॉस के बार याचं उत्तर मायनस टाइम्स काय येतं? जे बार. के बार डॉट के बार क्रॉस जे बार याचं उत्तर मायनस टाइम्स आय बार येतं. म्हणजे तुम्ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जर गेला, सॉरी क्लॉकवाईज डायरेक्शन जर गेला तर निगेटिव्ह साइन येतात आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन गेला तर पॉझिटिव्ह साइन येतात. हे लक्षात ठेवायचं. दोघांचा गुणाकार तिसरा वेक्टर तयार होतो, तिसरा त्याला परपेंडिक्युलर असतो. आता 10व्या इम्पॉर्टंट नोट करायचं आपल्याला. इफ a bar given that a1 I bar, a2 j bar, a3 k bar, b1 can be also given that b bar, b1 I bar, b2 j bar, b3 k bar are the two vectors in a space and I want to interest you at their cross product. मग आता क्रॉस प्रोडक्ट कसं येतं? a bar इथे लिहिणार पहा, a1 I bar, a2 j bar, a3 k bar कॅप म्हणा किंवा बार म्हणा, डॉट होईल b1 I bar, b2 j bar आणि b3 k bar. खरं तर कॅप पाहिजे पण आपण बार देतो कारण की शॉर्टकट पटकन लिहून आपलं होतं. आता गुणाकार जर करायचं नेहमी प्रत्येकाला करायचं a1 बार, सॉरी a1 टाइम्स a1 into b1 times I bar cross with I bar plus a1 b2 times I bar cross with j bar. And last case a1 b3 I bar cross with k bar. Okay. दुसऱ्या केसचं उत्तर काय येणार? a2 times b1 j bar cross I bar plus a2 b2 j bar cross j bar plus a2 b3 j bar cross k bar. आता इथे प्लस a3 times b1 k bar cross I bar plus a3 times b2 k bar cross j bar. Last a3 times b3 k bar cross k bar. असं आपलं उत्तर म्हणतो. मग आता गंमत बघा, हे जे आहे सेम वेक्टर्स, त्याचं उत्तर नेहमी काय येतं? 0 येतं. ओके ना, त्याचं उत्तर नेहमी काय येतं? 0. आता आय बार डॉट जे बार, त्याचं उत्तर आपल्याला सांगतं आय बार डॉट जे बार. ते सरळ सायकल बार म्हणतात, तर याचं उत्तर 100% के बार येणार आहे. आय बार क्रॉस के बार उलट झालं, आय बार क्रॉस के बार इथे मायनस काय जे बार. इथे लक्षात जे बार क्रॉस आय बार उलट झालं, मायनस के बार उत्तर आहे. जे बार याचं 0 आलं, याचं उत्तर काय? जे बार क्रॉस के बार, याचं उत्तर आय बार येतं. त्याचं उत्तर काय? आय बार. के बार डॉट आय बार, के बार डॉट आय बार याचं उत्तर जे बार येणार आहे पॉझिटिव्ह. आणि त्याचं उत्तर लास्ट केसचं उत्तर काय झालं? के बार डॉट जे बार उलट आलं, मायनस आय बार याचं उत्तर आलं 0. मग आता बघा गमतीने आपल्याला हे लिहिता पण येऊ शकतं. हे थोडंसं आपण टर्म हात खाली घेऊया. मग काय उत्तर द्यायचं? व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस? इथे झालं 0, हे के बार टाइम झालं. मग आपण आय बार घेतो, इथे काय इथे काय, मग उत्तर काय म्हणजे मला a2 b3 मायनस, इथं मायनस आहे, a3 b2 टाइम्स आय बार. बरोबर आहे का? मायनस चिन्ह याला अटॅच करून घ्यायचं. त्यानंतर मायनस चिन्ह आपण इथे बाहेर ठेवूया. इथे घ्यायचे जे वाले निगेटिव्ह आधी संध्या a1 b3 मायनस पॉझिटिव्ह नंतर a3 b1 टाइम्स j बार. लास्ट केस आपण इथं खाल्ले होईल प्लस के वाला कोणता आहे? हा निगेटिव्ह के वाला आहे, पॉझिटिव्ह a1 b2 मायनस a2 b1 टाइम्स. आता हे शॉर्टकट आपल्याला असं जातं a bar plus b bar. I can write this as I bar j bar k bar a1 a2
A3 B1 B2 B3 हा डिटरमिनंट जसं सोडवायचा आहे इथेच उत्तर देतो बरोबर इथे मला I टाइम्स काय झालं B2 A2 B3 A2 B3 बघा आहे मायनस B2 A3 आहे बघा A2 B3 A3 B2 लिहिलं तरी चालतं ओके मायनस J बार टाइम्स सेम उत्तर आहे J बार आपण काय करतो A1 B3 A1 B3 याला उलटा करू नका मायनस A3 आहे का बरोबर आणि लास्ट केस प्लस K बार टाइम्स काय A1 B2 मायनस A2 B1 B1 A2 असं तरी चालतं हे उत्तर कसं येतं सेमच येतं म्हणजे A बार प्लस B बार राईट इन टर्म्स ऑफ देअर डिटरमिनंट एवढं सहज सोडवण्यापेक्षा हे डिटरमिनंट सोडवणं फार सोपं येतं म्हणजे हे आणि हे उत्तर दोघं सेमच आहेत पण आपण काय सोडवतो मी डिटरमिनंट सोडवण्याचा प्रयत्न करतो ओके ठीक आहे अँगल बिटवीन टू वेक्टर्स हा भाग पाहायचा दोन वेक्टर पण अँगल आला A बार and B बार there is an angle in between them okay theta is the angle between A bar and B bar theta cannot cross the pi 0 to pi पर्यंत जातं modulus of A bar होईल आपको माहिती modulus of A bar and B bar is modulus of A bar B bar is what sin A bar plus B bar modulus करला sin theta ये क्या प्राप्त है modulus घेतलं वो sin theta क्या करेंगे ना ऐसे कसं करते हैं हे लोग विचारत होते क्या sin theta का देखो modulus of A bar plus B bar divided by modulus of B bar into modulus of B bar असं sin theta काढण्याची काय पद्धत आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ वेक्टर प्रोडक्ट A bar plus B bar ते आपल्याला शोधायचं if A bar and B bar are represented by the directional line segment with the same initial point बघा directional line segment same initial point आहे they determine parallelogram हे दोघ जण आहेत हे काय करतात एक पॅरलल तयार करतात with the base modulus of A bar हा जो बेस आहे ना हा काय रिप्रेझेंट करतो modulus of A bar and height modulus of B bar sin theta काय मला कर्व दिलाय मला समोरची बाजू काढायची म्हणून sin theta आलेला आहे समोरची बाजू काढायची म्हणजे हाईट रिप्रेझेंट आहे आणि मग हाईट दाखवायची असेल तर कर्वची समोरची बाजू मायनस होता मग sin theta इज इक्वल टू काय मला एक समोरची बाजू आपल्याला मिळाली modulus of B sin theta ही समोरची बाजू and area of parallelogram nothing बघा area समजलं area of parallelogram इतना कॉन्ट्रो म्हणून area of parallelogram हाईट बेस इनटू हाईट मी लक्षात ठेवायचं याला पॅरलल काय असतं तुम्ही पाय बोलले उंची मग उंची काय दाखवलं modulus of B sin theta पाय काय सांगितलं modulus of A bar हे आपल्याला समजलं modulus of A bar modulus of B bar sin theta म्हणून आपण व्यवस्थित लिहिलं modulus of A bar modulus of B bar sin theta ते बट काय म्हणतो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ A bar plus B bar A bar plus B bar ची किंमत उजवी बाजू आहे म्हणून याचं उत्तर आपल्याला काय मिळालं A bar plus B bar आणि म्हणून आपण आजपासून सांगताय एरिया ऑफ पॅरलेलोग्राम is equal to modulus A bar plus B bar modulus of A bar plus B bar ही काय दर्शवतं एरिया ऑफ पॅरलेलोग्राम दर्शवतं दॅट इज द मीनिंग ऑफ A bar plus B bar क्रॉस प्रोडक्टचे मीनिंग आपल्या या ठिकाणी लक्षात आले तर तो काय दर्शवतो मी एरिया ऑफ पॅरलेलोग्राम दर्शवत असतो हे लक्षात ठेवता येईल ओके फॉर एक्झाम्पल बरोबर फाइंड द क्रॉस प्रोडक्ट A bar plus B bar and verify it is orthogonal verify it is orthogonal both A bar and B bar okay पहिले जर घेतलं तर A bar can be given as I bar J bar minus K bar B bar can be given as Y bar plus 4J bar 6K bar आणि आपण सुरुवातीला डायरेक्ट A bar plus B bar घेऊया काय होईल I bar J bar K bar 1 minus 2 4 6 आणि मग उत्तर काय I bar times 6 plus 4 J bar minus I bar times minus J bar times 6 plus 2 plus K bar times 4 minus 2 आंसर निकलते क्या 10 I bar
minus 8 j bar to a bar. That is a bar cross okay. आता काय करायचं आपल्याला तो खरंच परपेंडिक्युलर आहे नाही हा प्लेन ला ते चेक करायचं आहे विल a bar cross b bar dot with a bar काय उत्तर येईल 10 आहे minus 8 j bar twice k bar dot with a bar ची किंमत काय i bar j bar minus k bar तर डॉट काय मग काय होतं 10 minus 8 minus 2 आंसर becomes 0 लिख क्या मतलब दूसरा के फॉर्म है a bar cross b bar dot with b bar त्याच्याबरोबर जो होतं 10 आहे bar minus 8 j bar plus twice k dot with 2 i bar 4 j bar plus 6 k आणि मग उत्तर काय आलं 10 into 2 म्हणजे 20 आलं minus 8 तर 32 उत्तर येईल तो 12 उत्तर येईल आणि उत्तर त्याला येतात 0 आलं आणि म्हणून काय बोलतात टेन्स a bar cross b bar is orthogonal to both a bar and b bar because of what those are in perpendicular condition their dot product becomes 0 and म्हणून उत्तर त्याला orthogonal to a bar cross b bar. Now we see the second example. second example a bar ची किंमत काय दिली का b bar काय दिला आहे a bar काय दिला आहे i bar plus twice j bar minus twice j bar minus i bar plus देखा आप लोग लिया 1 3 minus 2 minus 1 0 5 and my answer becomes काय 50 minus 0 त्याच्यानंतर इथं काय बघा 5 minus 2 last case 0 plus 3 आणि मग उत्तर किती आलं 50 इथं minus 3 आलं प्लस 2 आलं तर तेच काम करायचं आपल्याला परत एकदा डॉट प्रॉडक्ट घेऊन पाहायचं आहे हो a bar dot b bar का a bar dot b bar 15 i bar minus 3 j bar plus twice k bar dot with i bar plus twice j bar minus twice k bar उत्तर किती आलं 15 minus 9 4 5 minus 2 ची बरोबर आहे इथं 0 minus plus 3 आला कारण इथं आपलं काय दिसतंय इथं plus 3 आहे म्हणजे इथं 3 घेतलं पाहिजे आणि मग उत्तर किती 6 minus 6 मग उत्तर आलं 0 म्हणजे 15 आहे बार minus 3 j bar plus 5 k bar dot with i bar plus 5 k bar मग उत्तर किती आलं minus 50 remember plus 0 plus 50 म्हणून a bar plus b bar याचा अर्थ उलट होतो a bar add असं सेम दोन एक्झाम्पल होते त्यामध्ये आपण क्रॉस प्रॉडक्ट काढून घेतला नंतर देअर डॉट प्रॉडक्ट बिकम सेपरेट वेक्टर्स a bar and b bar so we see the dot their dot product becomes a 0 hence your a bar plus b bar is orthogonal to the a bar cross a bar and b bar okay. Example number 2. Find the all vectors of a magnitude 10 with 3 that are perpendicular to the plane a bar and b bar. म्हणजे हा वेक्टर सरळ solution plane a bar is equal to i bar twice a bar plus k bar b bar is equal to minus i bar twice a bar plus 4 k bar. Take a bar plus b bar. a bar plus b bar काय i bar j bar k bar आणि मग उत्तर काय 1 2 1 then minus 3 4 take dot product cross product you can get 8 minus 3 minus j bar times 4 plus 1 plus k bar times 3 plus 2 answer becomes 5 i bar minus 5 j bar
प्लस दॅट इज ए बार क्रॉस बी. ओके, ते आपले ए बार क्रॉस बी बार म्हणतात त्याला ए बार असणार सी एम बार. पुस्तकाप्रमाणे जाऊ तर आपण एम बार मग एक मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी बार. मॉड्युलस घेतल्यानंतर काय व्हायचं तर ठीक आणि ज्याच्या सहगुणकांच्या वर्गाची बेरीज उत्तर किती मिळालं 25 प्लस 25 प्लस 25 रूट 75 आन्सर निघाला. ठीक आहे, तर आपण याला असं लिहू शकतो मॉड्युलस ऑफ एम बार. आता काय म्हणतात आपले युनिट काढतो युनिट वेक्टर perpendicular to the vectors A bar and B bar. Perpendicular to the vector A bar and B bar. That is M cap, nothing but M bar divided by modulus of M bar means A bar cross B bar divided by modulus of A bar. My answer becomes 5 I bar minus A bar plus 5 K divided by 5 A bar. 1 upon 3 times I bar minus 1 upon 3 times J bar 1 upon 3 times. That is good. आता काय पाहिजे मला ऑफ मॅग्निट्यूड ऑल वेक्टर्स ऑफ मॅग्निट्यूड इज टेकन. मग आता इथे वेक्टर आपल्याला कळालं ऑल वेक्टर्स ऑफ मॅग्निट्यूड किती पाहिजे आपल्याला 10. आता इथे वेक्टर पण नंतर तर प्लस मायनस चे देऊ शकतो. ओके, इथे द वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 10 root 3 and perpendicular to the plane of A bar and B bar is काय होतं 10 root 3 times 10 root 3 into 1 upon 3 minus 1 times I bar 1 upon 3 times A bar plus 1 upon 3 times answer क्या सर 10 times I bar minus J bar plus that is the vector which are perpendicular to the given distance. ठीक है, ओके. पण आता इथे आपल्याला काय करायचं ऑल म्हणल्यानंतर प्लस मायनस आपल्याला वेगवेगळे लिहू शकतात. देर आर रिक्वायर्ड वेक्टर्स विच आर वेक्टर्स एक नाही सिंगल नाही दोन वेक्टर या लक्षात येतात ते ए बार क्रॉस बी बारच्या प्लेनचे परपेंडिक्युलर आहे. ओके, ठीक आहे, दोन प्रकारचे होतात एक खाली आणि एक ज्याचे वेक्टर आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. नाउ एक्झाम्पल नंबर 3. If u bar plus v bar plus w bar is equal to 0 bar, show that u bar plus v bar, u bar plus w bar, w plus v bar आपल्याला कैसे those are equal in condition given that u bar plus v bar plus w bar is equal to 0. Take product u bar plus v bar plus w bar with the v bar. What happens? U bar cross v bar plus u bar cross v bar cross v bar plus w bar cross v bar. रिमूव इथे v bar cross v bar आहे v bar cross आता जर तरी असेल तर आपण इथे टेक केअर 0 bar with v bar इथे काय मला आपल्याला v bar cross v bar इथे 0 bar W bar cross C bar. Okay. इकडे मला 0 bar is equal to U bar cross V bar आणि V bar W bar cross V. मग एखाद्या इकडे घे U bar cross V bar is equal to minus W bar cross V bar. मग मायनस आपल्या प्लस असं जागा इंटरचेंज करा V bar cross W bar. U bar cross V bar is equal to U bar cross W bar. एक आपल्याला
similarly I can write u bar cross v bar is equal to w bar cross u bar phi bar cross w bar is equal to w bar cross u bar. म्हणून आपल्याला भेटत आहे u bar cross phi bar is equal to v bar cross w bar is equal to w bar cross u bar असं आपल्याला सांगता येईल. ओके ठीक आहे.